नागपूर जिल्ह्यातील रामटेक बस स्थानक नूतनीकरण प्रकरणाला आता मोठं वळण आलं आहे. सिटी न्यूजने 11 फेब्रुवारी रोजी प्रसारित केलेल्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. निकृष्ट वाळू, चोरीची वीज आणि कामगारांचे थकीत पैसे या गंभीर प्रकारांवर आमच्या बातमीमुळे प्रशासन हल्लं असून प्रत्यक्ष कामात सुधारणा सुरू झाली आहे. सविस्तर माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील बस स्थानकाच्या सुमारे 10 कोटी रुपयांच्या नूतनीकरण कामाचा मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप सिटी न्यूजने उघड केला होता. या कामात निकृष्ट दर्जाची बारीक वाळू वापरली जात असल्याचे वास्तव समोर आणल्यानंतर संबंधित ठेकेदाराने तात्काळ ती वाळू काढून टाकत चांगल्या दर्जाची वाळू टाकण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर गेल्या 1 वर्षांपासून या बांधकामासाठी चोरीच्या विजेचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला होता. महावितरणच्या रामटेक विभागाने छापा टाकून वीज चोरीचा पर्दाफाश केला आणि तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आता संबंधित ठेकेदाराने अधिकृत वीज मीटरसाठी डिमांड भरल्याची माहिती आहे. दरम्यान स्थानिक कामगारांचे थकीत पैसे अडकून ठेवण्यात आल्याचाही मुद्दा आमच्या बातमीत मांडण्यात आला होता. या प्रकरणातही सकारात्मक घडामोड झाली असून कामगारांना त्यांचे थकीत मानधन मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामटेक तालुकाध्यक्ष मनीष खोब्रागडे यांनी दिली आहे. एकूणच सिटी न्यूजच्या धडक पत्रकारितेमुळे मोठ्या गैरप्रकारांना आळा बसला असून प्रशासन आणि ठेकेदार यांना कारवाईस भाग पाडण्यात यश आले आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये रामटेक बस स्थानक या विषयावर आपण एक विषय घेतला होता. त्या विषयामध्ये असं होतं की या बस स्थानकच्या निर्माण कार्यामध्ये जे होणारा भ्रष्टाचार म्हणजे वापरण्यात येणारी वाळू आणि दुसरं इलेक्ट्रिक विद्युत, त्याच्यानंतर तिसरं असं विषय होता की इथले स्थानिक जे वेंडर आहे, व्यावसायिक आहे, त्यांचं कुठेतरी इथे काम चालत होतं. या बांधकामामध्ये काही ट्रॅक्टर ट्रॉलीचं काम होतं, डिझेल पंपचं काम होतं, त्याच्यानंतर वॉटर पंपचं, अशा काही लोकल वेंडरचे या कंपनीने मागच्या 6 ते 3 महिन्यापासून पैसे थांबवून ठेवले होते. ते सातत्याने प्रयत्न करत होते, परंतु यांना उडवाउडवीचे उत्तर देत होते. तो विषय सुद्धा आम्ही कालच्या तारखेमध्ये तो मार्गी लावलं आणि जो आम्ही विषय हाती घेतला होता त्याच्या सांगण्याची एकच पर्याय की हे खोटं बोलून आम्हाला सांगत होते की आम्ही सर्व बरोबर करत आहोत. त्यानंतर चौकशीनंतर आज हे भंडारा रेती इथं मीटरची यांनी पूर्ण परमिशन घेऊन मीटर लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे पैसे भरलेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे आउटस्टँडिंग पैसे होते, जे लोकल वेंडर आहेत, त्यांचे पैसे आम्ही काल मिळवून दिले कंपनीतर्फे. आपले गंगा पेट्रोलियम यांचे 1,90,000 काल आपण मिळवून दिले. त्याच्या विशाल महाजन म्हणून ज्याच्याकडे पंपचं काम होतं त्याचे सुद्धा काल 30,000 रुपये आपण यांच्या माध्यमातून मिळवून दिले. आणि याचं कारण एकच होतं की आपल्या स्थानिक लोकांना, स्थानिक वेंडरला इथं त्रास होऊ नये म्हणून हा प्रकार आपल्याला उघडीस करायचं होतं आणि त्याचा न्याय आपण त्यांना मिळवून दिलेला. त्याबद्दल सर्व स्थानिक लोकांचे आणि वेंडरच्या सहकार्यामुळे, पत्रकारांच्या सहकार्यामुळे आपण हा प्रयत्न करून प्रश्न मार्गी लावलेला आहे.